आता आहे ना कार्यक्रम संपवून घरी चाललेलो आहोत, तर मी हा पार्ट 2 तयार करणार आहे आणि आता पुन्हा आम्ही पोलीस गाडीतच जाणार आहोत. तर मग तुम्हाला ते त्याच्या पुढचं सगळं आता ह्या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर चला. आम्ही गेटच्या बाहेर आलो तर इथे त्यांचा सगळा स्टाफ इथे आला आणि त्यांच्याबरोबर सगळे फोटो काढत होते आणि शुभेच्छा पण देत होते. परत गाडी आलेली आम्हाला घरी सोडवायला. गाडी आली आणि आम्ही निघालो. तर पोलीस गाडी आलेली होती. मग मावशी गाडीत बसल्या आणि आम्ही पण त्यांच्याबरोबरच जाणार होतो. गाडीचा सायरन देऊन व्हॅन आमच्या मावशी राहतात तिथे आली आणि फटाक्यांनी खूपच सुंदर पोरांनी त्यांचं स्वागत केलं. ओम आणि अजून गणूचे मित्रही तिथे व्हिडिओ काढत होते आणि खूपच छान. मावशी आता इथे व्हॅनमधनं उतरलेल्या आहेत. इथे ना मावशींची एंट्री झाली. मग कल्याणीने आधीच स्वागताची तयारी करून ठेवलेली होती. तर मग इथे तिने त्यांचं औक्षण केलं, त्यांना हार वगैरे घातला. आणि बघा ना, हे पोलीस लोक आहेत म्हणूनच आपण सुरक्षित आहोत. कधीही वेळोवेळी ते आपल्या मदतीसाठी धावून येत असतात. 24 तास ते ड्युटी करत असतात. तुम्ही म्हणाल काय सारखं सारखं ड्युटी, पण एका स्त्रीने ड्युटी करणं नाही, ही खरंच खूप छान गोष्ट आहे. जेव्हा एका घरातला पुरुष ड्युटी करतो तेव्हा त्याच्या मागे अख्खी फॅमिली पळत असते, पण जेव्हा एक स्त्री ड्युटी करते ना, ती अख्ख्या फॅमिलीच्या मागे पळून मग ती ड्युटीवर जात असते आणि ती तिचं कार्य बजावत असते. पोलीस खात्यातील सर्व्हिस काही सोपी नसते. 12 तास ड्युटी त्यांना करायला लागत असते. रात्र अपरात्र त्यांना बघता येत नाही. तर असंच ही मावशींनी ड्युटी केलेली आम्ही स्वतः बघितलेली आहे. आम्ही सर्वांनी त्यांचं औक्षण करून घेतलं, ओवाळलं. त्यानंतर त्यांच्या मैत्रिणीही आलेल्या होत्या. ह्या ताईंनी शॉल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला, हार घातला. नंतर बाकीच्याही त्यांच्या मैत्रिणींनी त्यांचं स्वागत केलं आणि आज त्यांचा 35 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास इथे थांबलेला होता. आणि वर्णिका बघा किती स्वागताची तयारी करण्यासाठी उभी होती. मग आम्ही त्यांना शॉल वगैरे दिल्या आणि त्यांच्याबरोबर सर्वांनीच फोटो काढले. पण मावशींना जड अंतःकरणाने हे सगळं बघत होत्या. ज्या ड्युटीसाठी त्या धावपळ करत घरातून पळायच्या, आज त्या इथे थोड्या शांत होणार होत्या. आणि गणूने सर्व्हिस घरात तयारी करून ठेवलेली होती. मस्त दोघांनी केक आणलेला होता. मग आता इथे ना जे पोलीस व्हॅन चालवतात त्या दादांचा इथे गणूने सत्कार केला, कारण तेही काही कमी नसतात. जरी ते ड्रायव्हर असले तरी त्यांनाही वेळोवेळी रात्री जेव्हा फोन येईल ना तेव्हा ह्या पोलीस लोकांसाठी पळायचं असतं. आणि ह्या पोलीस खात्यातील लोक कधीच कुटुंबाचा विचार करत नाही. त्यानंतर केक कट झाला. मग सर्वांनी टाळ्या वगैरे वाजवल्या, त्यांच्याबरोबर फोटो काढले आणि सर्वांनी त्यांना केक भरवला. तर इथे ना मावशी खूप भावूक होत होत्या. हा क्षण खरंच खूप हृदयस्पर्शी होता. ह्या 2 पोरांनी मावशींना खूप साथ दिलेली आहे. सगळा कार्यक्रम वगैरे आवरून आता आम्ही घरी आलेलो आहोत. औक्षण झालेलं आहे आणि 35 वर्षाची रजा घेऊन त्या आता घरी वेळोवेळी त्यांचं मन आहे ना असं भरून येत होतं, पण त्या खूप सावरत होत्या. कल्याणी आणि गणू कसं वाटतंय? आणि गणूनी खरंच म्हणजे असं नाही का, कधी पण ड्युटी असती तर मावशींबरोबर जाऊन त्यांची ड्युटी वगैरे. कल्याणी जेव्हा लग्नाच्या आधी कल्याणी किती मदत केलेली मम्मीला. आणि एका म्हणजे लेडीजनी ड्युटी करणं ही सोपी गोष्ट नसते. रणरागिणी त्या आमच्या. तर असा होता आमचा रिटायरमेंटचा कार्यक्रम. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे